जानेखुर्द भागातील भूतगडी नावाचे एक लहान गाव. गावाच्या नावाप्रमाणेच या गावाने लवकरच एक अशी भयानक रात्र पाहिली जी पिढ्यानपिढ्यांच्या मनात भीती आणि संशयाचा गड बनून राहील. ज्या घरात आनंदाचा दिवा तेवत होता त्याच घरातून अंधाराची आग भडकली आणि त्या आगीत एका निष्पाप शेतकऱ्याचा जीव गेला. हा खून कोणी केला? काय होतं यामागचं कारण? जमिनीचा वाद, पैशाची उधारी, की मग यापेक्षाही अनैतिक आणि घृणास्पद असं काही? महाराष्ट्राच्या पोलीस दलालाही हादरा देणाऱ्या, रक्ताच्या नात्यावर विश्वास ठेवणे कठीण करून टाकणाऱ्या 5 आरोपींची ही थरारक कहाणी. आपल्या कथेचा नायक होता सुभाषचंद्र उपाध्याय, वय 54 वर्षे. भूतगडीच्या मातीवर प्रेम करणारा साधा भोळा शेतकरी. 2 मुले, आयुष वंश आणि 2 मुली, डॉली सोनम. पत्नी कविता, 42 वर्षे. लग्नाला 25 वर्ष पूर्ण होत आली होती. कुटुंबाची घडी बसलेली होती. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुली, शाळेतले शिकणारे मुलगे. सुभाष शेतात राबायचे आणि कविता घर सांभाळून कधीकधी शेतीतही मदत करायची. त्यांच्या सुखी संसाराला कोणाची दृष्ट लागली होती हे कोणालाच माहीत नव्हते. सुभाष यांच्या जीवनातील वादळाची सुरुवात झाली ती घरातून. कॉलेजमध्ये शिकणारी त्यांची मोठी मुलगी डॉली. तिला एका मुलावर जीव जडला. प्रेमसंबंध सुरू झाले. डॉलीने स्वप्न पाहिले की आईवडील समजूतदारपणे तिचे लग्न लावून देतील, पण तिची ही कल्पना म्हणजे वास्तवापासून खूप दूर होती. जेव्हा तिने ही गोष्ट वडिलांना सांगितली तेव्हा सुभाष यांच्या डोळ्यासमोर पूर्ण गावाची इज्जत तरळून गेली. त्यांनी डॉलीच्या कानशीला जोरदार आवाज काढला, प्रेम वगैरे काही नसतं, दुसऱ्या जातीचा आणि रिक्षा चालवणारा? गावाकडच्या लोकांना कळलं तर कुठल्या तोंडाने मी या गावात राहू? गुपचूप कॉलेजला जा किंवा घरात बस, मी तुझं दुसरीकडे लग्न लावून देईन. डॉलीसाठी जणू आकाशातून वीज कोसळली होती. घरात वडील दिवसभर त्याच्यावर पाळत ठेवू लागले. डॉलीला जाणवले की प्रेमासाठी तिच्याजवळ एकच मार्ग उरला आहे आणि तिने तोच स्वीकारला. जानेवारी 2025 मध्ये डॉलीने आपले सामान पॅक केले आणि गुपचूप घरातून पळून गेली. हे समजताच सुभाष यांच्या पायाखालची जमीन सरकली. गावात कुजबूज सुरू झाली. मानहानीचा डोंगर त्यांच्यावर कोसळला. रागाच्या भरात त्यांनी एक कठोर निर्णय घेतला. ही मुलगी माझ्यासाठी कायमची मरून गेली आहे. हिचा आणि माझा काही संबंध नाही. हिने या घराची पायली कधीही चढू नये. डॉलीच्या घटनेनंतर त्या घरातला आनंद कायमचा निघून गेला. वातावरण थंड, तणावपूर्ण आणि संशयास्पद बनले. सुभाष यांचा स्वभाव पूर्णपणे बदलला. ते दिवसभर चिडचिड करायचे. त्यांच्या रागाचा सर्वात मोठा बळी ठरली ती कविता. सुभाष तिला टोमणे मारायचे. तुझ्या लाडामुळे हे झालं. तू डोक्यावर बसवलं या मुलींना. शिकवायची काय गरज होती? कॉलेजला गेली नसती तर हे प्रेम प्रकरण झालं नसतं. आता इज्जत गेली. कोण बघेल आपल्या मुलांना? पती पत्नीमधील भांडणं नित्यक्रम बनून गेली. कविता जी 25 वर्ष शांतपणे संसार करत होती ती आता दबत्या आवाजात रडायची. सुभाष यांच्या मनातील असुरक्षितता आणि संताप घरातल्या प्रत्येक व्यक्तीला भाजून काढत होता. घरात हे वातावरण असतानाच दुसरी मुलगी सोनम देखील विपिन नावाच्या एका मुलाच्या प्रेमात पडली होती. फेब्रुवारी 2025 मध्ये सोनमने धीर करून वडिलांना ही गोष्ट सांगितली. वडिलांचा प्रतिसाद अपेक्षित होता. आधीच एका मुलीने नाक कापलं आहे, तू हे केलंस तर मी काहीतरी वाईट करून टाकेन. तो विपिन दुसऱ्या जातीचा आहे, त्याला चांगलं काम नाही. हीच कारणे त्यांनी पुन्हा सांगितली. सोनमला कळले की त्यांच्या वडिलांचं मन कधीच बदलणार नाही. पण या प्रेम प्रकरणांमुळे घरातला तणाव इतका वाढला होता की सोनमच्या मनात एक भयंकर विचार आकार घेऊ लागला. मार्च 2025 मध्ये एक दिवस सोनमने तिची आई कविता आणि शेजारचा शेतकरी गुलझार, 42 वर्षांचा, यांना शेतात रंगेहात पकडले. कविता आणि गुलझार यांच्यात अनैतिक संबंध होते. गुलझार हा त्यांच्या शेजारच्या शेताचा मालक होता आणि सुभाषच्या कामामुळे तो नेहमी त्यांचा घरी येत जात असे. हा दुसरा आणि सर्वात मोठा धक्का होता. सोनमने ही परिस्थिती झटपट आपल्या फायद्यासाठी वापरली. ती आईला म्हणाली, आई, तू जर मला विपिनसोबत लग्न करण्यासाठी वडिलांना तयार केले नाहीस तर मी तुझे आणि गुलझारचे नाव सगळ्या गावाला सांगून टाकेन. आपली इज्जत आधीच गेली आहे, आता तूही यात भर नको घालू. कविता घाबरली. ती एका बाजूला पतीच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी तडफडत होती तर दुसऱ्या बाजूला मुलीच्या ब्लॅकमेलिंगमुळे दबून गेली. तिने सोनमला मदत करण्याचे ठरवले, पण सुभाष लग्नासाठी तयारच नव्हते. त्यांनी कविताचे विनंती आणि अर्जसुद्धा पूर्णपणे धुडकावून दिले. आता सोनमला खात्री झाली. घरातील नित्यनियमाचे भांडण, वडिलांचा त्रास आणि प्रेमापासून दूर राहण्याच्या भीतीने तिने अंतिम निर्णय घेतला. तिने विपिनला सांगितले, आपल्याला एकत्र यायचे असेल तर वडिलांना रस्त्यातून काढावेच लागेल. अशा प्रकारे आई म्हणजे कविता आणि मुलगी सोनम यांनी त्यांच्या प्रियकरांना म्हणजे गुलझार आणि विपिनसोबत मिळून
सुभाषचंद्र उपाध्याय यांना संपवण्याचा भयंकर कट रचला. वासना आणि सुडाच्या भावनेतून रक्ताचं नातं विसरून हे चौघही एकाच काळोख्या मार्गावर निघाले. हा कट अत्यंत थंड डोक्याने रचला गेला. त्यांनी बोलणे, प्लॅनिंग आणि वेळ निश्चित करणे हे सगळे फोनवरून केले. कॉल डिटेल्सच्या रेकॉर्डमध्ये या चौघांचे बोलणे हत्येपूर्वी खूप वाढलेले होते, जे नंतर पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे देऊन गेले. विपिनने गुलझारच्या मदतीने त्याचा मित्र शिवमला हत्येची सुपारी दिली आणि पैसे निश्चित केले. सोनमवर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. ती अगदी बारकाईने वडिलांवर पाळत ठेवू लागली. कधी उठतात, कधी शेतात जातात, कधी एकटे असतात, कधी घरी येतात, हे सगळं ती विपिनला सांगत होती. हत्येच्या 5 दिवस आधी सोनमची ही पाळत अगदी व्यवस्थित सुरू झाली होती. 23 जून 2025चा दिवस. संध्याकाळचे 4 वाजले होते. सुभाष यांनी घरात सांगितले, मी शेतावर पाणी मारायला जातो, 3-4 तास लागतील. ते सायकलवर शेताकडे निघाले. त्यांना कल्पना नव्हती की आज ते घरी परत येणार नाही, कारण त्यांच्याच घरातले लोक त्यांचा जीव घेण्याची वाट बघत होते. पाणी मारण्याचं काम करता करता रात्र झाली. अंधार गडद झाला. 9 पर्यंत जागरण केल्याने सुभाषांनी काम आवरले आणि सायकलवर बसले. ती काळी रात्र. त्यांना मागून काहीतरी हालचाल जाणवली. कोणीतरी अंधारात त्यांच्याजवळ येत आहे. त्यांनी वळून पाहण्यापूर्वीच एक गोळीचा जोरदार आवाज झाला. ती गोळी त्यांच्या कमरेला लागली. सुभाष यांनी क्षणाचाही विचार न करता जीव वाचवण्यासाठी तिथून धावत सुटले. मारेकरी 2 व्हीलरवरून आले होते आणि हल्ला करून ते अंधारात पसार झाले. गोळी लागूनही सुभाष 200 मीटरपर्यंत धावले. ते धावत धावत मुख्य रस्त्यावर आले मदतीसाठी. पण तो सुमसाम एरिया होता. तिथे कोणीच नव्हते. ते एका ठिकाणी बसले आणि मदतीसाठी आवाज देऊ लागले. पण त्या शांततेत त्यांचा आवाज विरून गेला. तेवढ्यात त्या रस्त्यावरून काही तरुण गाडी घेऊन चालले होते. सुभाष यांनी त्यांना आवाज दिला. मुलांनी थांबून पाहिले तर रक्ताने माखलेला एक वृद्ध माणूस वेदनेने विव्हळत होता. त्या तरुणांनी जराही वेळ न घालवता तात्काळ 112 म्हणजे पोलीस आणि ॲम्ब्युलन्सला फोन केला. तसेच जवळच्या सिवाल गावात फोन करून मित्रांना मदतीसाठी बोलवले. काही वेळात पोलीस आणि ॲम्ब्युलन्स दाखल झाली. ही बातमी वाऱ्यासारखी घरात पोहोचली. धावपळ करत सगळे हॉस्पिटलमध्ये जमले. कविता, सोनम आणि बाकीचे कुटुंबीय चिंतेचे नाटक करत होते. कवितेला रडू आवरत नव्हते. पण ते दुःखाचे की घडलेल्या कृत्याच्या भीतीचे हे कोणालाच माहीत नव्हते. उपचार सुरू असताना सुभाष बोलत होते, हालचाल करत होते. त्यांनी पोलिसांना फक्त एकच माहिती दिली, मारेकरी 2 व्हीलरवर होते. पण रात्री 1 नंतर त्यांची तब्येत बिघडली आणि 24 जून 2025 पहाटे 5 वाजता सुभाषचंद्र उपाध्याय यांनी अंतिम श्वास घेतला. ज्या कुटुंबासाठी ते आयुष्यभर राबले, ज्या मुलांना शिकवलं, त्याच कुटुंबाच्या एका निर्णयामुळे त्यांचा संसार क्षणात संपला. घरातील एकमेव कर्ता पुरुष गेला. कविता आणि सोनमच्या नाटकाच्या अश्वांनी हॉस्पिटलचा कोपरा भिजवला होता. 25 जून 2025 सकाळी सुभाष यांचा मुलगा आयुष पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा रिपोर्ट दाखल करतो. ग्रामीण एसपीने या घटनेचे गांभीर्य ओळखले. एका सामान्य शेतकऱ्याची हत्या, तीही गोळी मारून. ही बाब चिंताजनक होती. तपासासाठी 4 स्पेशल टीम्स तयार करण्यात आल्या. स्वॉट रूरल टीम, सिव्हिल सर्व्हिलियन्स टीम, पोलीस टीम आणि रॅपिड ॲक्शन टीम. पोलिसांनी घरात चौकशी सुरू केली. पत्नी, मुलं, शेजारी पाजारी, पण हाती काही लागले नाही. गावात सीसीटीव्ही नव्हते. पोलिसांकडे फक्त एकच माहिती होती, 2 व्हीलरवर आलेले मारेकरी. तपास पुढे सरकत असताना पोलिसांना 2 गोष्टींची माहिती मिळाली. डॉलीचे पळून जाऊन झालेलं लग्न आणि त्यामुळे घरात असलेला वाद. सुभाषचे कोणाशी शत्रुत्व, जमीन वाद किंवा पैशाचे भांडण नव्हते. हत्येच्या जागेचं निरीक्षण केल्यावर पोलिसांना एक गोष्ट समजली की हत्या करणारा पाळत ठेवून होता. याचा अर्थ घरातील किंवा जवळच्या व्यक्तीने माहिती पुरवली होती. पोलीस तपासात कोणताही धागादोरा मिळत नव्हता. तेव्हा तपासाला एक निर्णायक वळण देण्यात आले. पोलिसांनी CDR म्हणजेच कॉल डिटेल्स रेकॉर्ड काढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी फक्त एका फोन नंबरचे नाही, तर घरातील प्रत्येक व्यक्तीचे CDR, सोशल मीडिया ॲक्टिव्हिटी, लोकेशन आणि बोलण्याच्या वेळेतील बदल तपासले. हल्लेकरी 2 व्हीलरवर होते, पण त्यांना माहिती कोणी दिली? सुभाष पाहिवाऱ्याला गेले हे कोणाला माहीत होते? या CDR तपासामध्ये पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. पत्नी कविता आणि गुलझार यांच्यात हत्येपूर्वी अत्यधिक बोलणे झाले होते आणि हत्येनंतर ते बोलणे अचानक थांबले होते. मुलगी सोनम आणि विपिन यांच्यातही बोलण्याचे प्रमाण खूप जास्त होते. गुलझार हा कविता आणि सोनम या दोघींसोबतही बोलत होता. गावातून एक कुजबूज देखील पोलिसांना ऐकायला मिळाली की कविता हत्येनंतरही गुलझारसोबत हसून बोलत असे दिसत होती. पोलिसांना आता गुलझार आणि विपिनवर तीव्र संशय आला. त्यांनी त्यांच्या मोबाईलचे टावर लोकेशन तपासले. हत्येच्या दिवशी गुलझार आणि विपिन हे दोघेही त्याचवेळी हत्या झाली त्या शेताच्या परिसरात उपस्थित होते. पोलिसांच्या हाती सबळ पुरावा लागला होता. तपासाला 13 दिवस पूर्ण झाले होते. पोलीस जेव्हा जेव्हा घरी येऊन कविता आणि सोनमला विचारायचे, तेव्हा त्या जोरजोरात रडायच्या. हे वारंवार होऊ लागल्याने पोलिसांना संशय आला. हे खरे रडणे आहे की नाटकाचा एक भाग?
पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतली. त्यांनी आई म्हणजे कविता आणि मुलगी म्हणजे सोनम या दोघींनाही पोलीस स्टेशनमध्ये आणले आणि 3 तास वेगवेगळ्या खोल्यांमध्ये त्यांची चौकशी केली. कविता हुशारीने काहीही बोलली नाही, पण सोनम ती त्या तणावाला सहन करू शकली नाही. अखेरीस ती तुटली. तिने जी कहाणी सांगितली ती ऐकून पोलीसही हादरून गेले. वडिलांचा राग. डॉली पळून गेल्यापासून वडील अत्यंत त्रास देत होते. कविता आणि सोनम यांच्यावर ओरडणे, घरात भावनिक वाद सुरू होते. सुभाष यांना त्यांच्या पत्नी म्हणजे कविता आणि लहान मुलगी म्हणजे सोनम यांचे प्रेमसंबंध सुरू असल्याचे कळले होते. 4 मुलांची आई असलेल्या कविताचे अनैतिक नाते आणि दुसरी मुलगीही त्याच मार्गावर असल्याचे पाहून ते पिसाळले होते. ते त्यांच्यावर कठोर पाळत ठेवू लागले. सोनमला वाटले की वडिलांमुळे त्यांचे प्रेम कधीही पूर्ण होणार नाही. तसेच घरातील त्रासाला कंटाळून तिने वडिलांना संपवण्याचा निर्णय घेतला आणि या प्लॅनमध्ये तिने तिचा प्रियकर विपिन याला सामील केले. सोनमने तिच्या आईला ब्लॅकमेल केले की जर तिने मदत केली नाही तर ती गुलझारचे नाव उघड करेल. स्वतःच्या वासनेसाठी कविता या कटात सामील झाली. कविता सामील झाल्यामुळे तिचा प्रियकर गुलझार आपोआप कटात सामील झाला. गुलझार आणि विपिन याने मिळून शिवम म्हणजे विपिनचा मित्र याला सुपारी देऊन हत्येसाठी तयार केले. घरातून रूटीनची माहिती देऊन सोनमने मारेकरांसाठी योग्य वेळ निश्चित केली. 23 जून 2025 रोजी सुभाष घरी परत येणार नाही त्याची खात्री करून घरातून मिळालेल्या माहितीनुसार मारेकरांनी 2 व्हीलरवर येऊन त्यांची हत्या केली. ज्या घरात प्रेम, संस्कार आणि सुरक्षितता असायला हवी होती त्याच घरातल्या रक्ताच्या नात्यांनी केवळ स्वार्थ आणि वासनेच्या पोटी एका निष्पाप शेतकऱ्याचा जीव घेतला. सत्य समोर आल्यानंतर पोलिसांनी कविता, सोनम, विपिन, गुलझार आणि सुपारी घेणारा शिवम या 5ही आरोपींना तात्काळ अटक केली. एका कुटुंबाचा अंत एका प्रेम संबंधाच्या विरोधातून सुरू झाला आणि अनैतिकतेच्या दलदलीत पूर्णपणे बुडून गेला. कुटुंबातील सदस्यांचा एकमेकांवरील विश्वास आणि प्रेम संपल्यावर मानवी संबंधाची अंधारलेली बाजू किती भयानक असू शकते याचे हे एक हादरवून टाकणारे उदाहरण आहे. सुभाषचंद्र उपाध्ये यांच्या हत्येची ही कहाणी आपल्याला शिकवते की आयुष्यातील समस्यांचा सामना संवादाने आणि समजूतदारपणाने करणे आवश्यक आहे. जर वासना आणि स्वार्थ माणसाच्या डोक्यावर चढला तर रक्ताची नातीही शत्रूपेक्षा भयंकर बनू शकतात. या घटनेवर तुमचा काय विचार आहे? ही कथा ऐकल्यावर तुमच्या मनात कोणते प्रश्न उभे राहिले? कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.